या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू येथील प्राध्यापक वामसी पिंगाळी यांना गणितरत्न 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गणित क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि मूलभूत संशोधनाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. प्राध्यापक पिंगाळी यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या संशोधनामुळे त्यांची निवड करण्यात आली असून प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा देशस्तरीय भव्य सोहळा प्रथमच सोलापूर येथे आयोजित करण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता संगमेश्वर कॉलेजच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्राध्यापक पिंगाळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून संगमेश्वर कॉलेजच्या नवीन सभागृहाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे हे असतील, तर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गणितरत्न पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1,11,000 रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. ठाकरे परिवारातील माननीय श्री NK ठाकरे साहेब, जे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून काम केले. त्यांनी ठाकरे गौरव समितीच्या माध्यमातून गणितातील तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्येक वर्षी एका व्यक्तीचा सत्कार, मोठ्या रकमेचा धनादेश देऊन सन्मान करण्याची जी प्रथा या ठिकाणी पाळली आहे, त्याचा 5वा सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा सोलापुरात करण्याचा त्यांनी ठरवलं आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी सोलापुराला ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार ते देणार आहे त्यावेळेसचा ते सन्माननीय पद्मश्री आणि राज्यसभेचे सदस्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते हा सत्कार त्या ठिकाणी होत आहे. आणि त्याचं औचित्य साधून संगमेश्वर महाविद्यालयाचे पण बऱ्याच वर्षापासून जी इच्छा होती की एक ऑडिटोरियम बांधला जावा, त्याची पूर्तता नुकतीच झाली आहे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाच्या, शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानंच ह्या सभागृहाचंही उद्घाटन व्हावं अशी संस्थेमध्ये एक इच्छा व्यक्त झाली आणि ती ठाकरे कुटुंबाला बोलल्यानंतर त्यांनी ती होय म्हणाले. आणि तशाच पद्धतीनं ह्या सभागृहाला कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृह अशा नामकरण आम्ही करतोय. आणि हे सभागृह या कार्यक्रमाच्या निमित्तानं संगमेश्वरला डेडिकेट करतो आहोत. तर अशा ह्या कार्यक्रमाचं उद्घाटनही, या सभागृहाचं उद्घाटनही ॲडव्होकेट निकम साहेबांच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी तयारी दर्शवली. आणि म्हणून हा कार्यक्रम त्याच दिवशी म्हणजे पुरस्कार प्रदानाच्या आधी त्या सभागृहाचं उद्घाटन ॲडव्होकेट निकम साहेब करतील आणि नंतर हा मुख्य कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. तो 31 तारीख मंगळवारी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. तरी शिक्षण क्षेत्रातले विशेष करून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावं असं संगमेश्वर कॉलेजच्या माध्यमातून, संगमेश्वर एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो. गणित या विषयासाठी असलेला पुरस्कार गणित रत्न, यात हे प्रोफेसर ठाकरे गौरव संस्था या संस्थेतर्फे मागच्या 4 वर्ष झाला हा 5वा पुरस्कार आहे 2026चा. हा पुरस्कारचा जो काही समारंभ आहे याचं ज्यांच्या हस्ते आपण हा समारंभ घडवणार आहोत ते माननीय पद्मश्री निकमजी
उज्ज्वलजी निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि हा पुरस्काराचा समारंभ हा 31 तारखेला सकाळी 10 वाजता संगमेश्वर कॉलेजच्या जो नवीन हॉलचं उद्घाटन आहे त्या दिवशी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सभागृह इथं हा कार्यक्रम घडवून आणणार आहोत आपण. आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं. त्या कार्यक्रमातनं आपल्याला हा पुरस्कार जो आहे तो आपण वामसी पिंगाळी यांना देतो आहोत. आणि हा पुरस्कार फक्त इंडियन ओरिजिन असलेल्या लोकांनाच दिला जातो. तर ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून यावं आणि असा चांगला कार्यक्रमाला प्रतिसाद मिळावा तुमचा सगळ्यांचा आणि पुढेही सहकार्य मिळावं. पुढे हा कार्यक्रम आपल्याला सोलापुरातच घ्यायचा आहे दरवर्षी.